नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो, वटपौर्णिमा हा आपल्या सर्व सुवासिनी महिलांच्या जीवाभावाचा आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, त्यांच्या आयुष्यातील सगळे संकट दूर व्हावीत, त्यांना उदंड आयुष्य मिळावे आणि जन्मोजन्मी हाच पती आपल्याला मिळावा, यासाठी आपण अगदी मोठ्या श्रद्धेने हे व्रत करत असतो. वटपौर्णिमेची तयारी आपण कित्येक दिवस आधीपासूनच करत असतो. नवीन साडी, दागिने, पूजेचे साहित्य अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असतेच. पण सख्यांनो, बऱ्याचदा माहिती नसल्यामुळे किंवा घाई गडबडीत आपल्याकडून पूजेच्या दिवशी काही अशा लहान-सहान चुका होतात, ज्या आपल्या अखंड सौभाग्यासाठी, पूजेसाठी योग्य मानल्या जात नाहीत. जसे की वटपौर्णिमेला महिलांनी केस कधी धुवावे, याच काळात मासिक धर्म म्हणजेच पिरियड आले असेल तर काय करावे, ब्लीडिंग होत असेल तर म्हणजेच बघा ब्लीडिंग सुरू असताना कितव्या दिवशी पूजा करता येईल, पूजा करताना ओले केस किंवा मोकळे केस ठेवल्यास काय होते, पूजेला बसताना वेशभूषा कशी असावी आणि घरात म्हणजेच बघा कटकट किंवा वाद होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी पाळाव्यात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही अगदी सविस्तरपणे आणि सोप्या घरगुती भाषेत सांगणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण असणार आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या हक्काच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग थेट मुख्य माहितीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण त्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया, जो बऱ्याच महिलांना पडतो. तो म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी महिलांनी केस धुवावे का? आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आणि संस्कृतीमध्ये सणवाराला किंवा उपवासाच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेण्याबद्दल म्हणजेच केस धुण्याबद्दल काही कडक नियम सांगितले आहेत. शास्त्रानुसार ज्या दिवशी मुख्य वटपौर्णिमेची पूजा असते त्या दिवशी सुवासिनी महिलांनी सकाळी उठून केस धुणे पूर्णपणे वर्ज्य मानले आहे. जर तुम्हाला वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे तर तुम्ही वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच तुमचे केस स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. आदल्या दिवशी केस धुवून सुकवून ठेवावे, जेणेकरून पूजेच्या दिवशी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच मैत्रिणींनो, पूजेच्या दिवशी सकाळी उठून तुम्ही फक्त अंगावरून पाणी घ्यायचे आहे आणि डोक्यावरून नाही. आता सख्यांनो, जर याच काळात मासिक धर्म म्हणजेच पिरियड आले असतील तर काय करावे, हा प्रश्न दरवर्षी बऱ्याच महिलांना पडतो. आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट देखील केली होती की ताई, पिरियड्स आहेत, काय करू, थोडीशी माहिती द्या. तर त्यांना मी प्रत्येकाला कमेंट्समध्ये रिप्लाय दिलेला आहे. तरी पण म्हटलं एक व्हिडिओ बनवावं म्हणजे त्यांना सविस्तर समजेल. तर बघा, जर याच काळात मासिक धर्म म्हणजे पिरियड आले तर काय करावे, हा प्रश्न दरवर्षी बऱ्याच महिलांना पडतो आणि मनात खूप भीती किंवा शंका असते. ब्लीडिंग सुरू असताना कितव्या दिवशी पूजा करता येते आणि किती दिवस पाळावे, हे आपण नीट समजून घेऊया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मासिक धर्माचे पहिले 4 दिवस पूर्णपणे पाळले जातात. जर तुमचे ब्लीडिंग सुरू असेल तर 4 दिवस संपल्याशिवाय आपल्याला कोणतीही धार्मिक कार्य, पूजा किंवा वडाला स्पर्श करता येत नाही. 5व्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करता म्हणजेच केस धुता, त्यानंतर तुम्ही शुद्ध होता आणि पूजा करू शकता. पण तिथे पण एक काळजी घ्यायची आहे. तरी पण तुम्हाला ब्लीडिंग सुरू असेल तर मग तुम्ही पूजा पूर्णपणे वर्ज्य करा, मनोभावे उपवास करा फक्त. कारण ब्लीडिंग सुरू असताना आपण कोणतेही पूजा किंवा विधी करू शकत नाही. तर मैत्रिणींनो, जर वटपौर्णिमेच्या दिवशी तुमचा मासिक धर्माचा 5वा किंवा 6वा दिवस असेल आणि तुमचे ब्लीडिंग पूर्णपणे थांबले असेल तर तुम्ही सकाळी स्वच्छ डोक्यावरून अंघोळ करून स्वच्छ वडाच्या झाडाची पूजा करू शकता. यात काही अडचण नाही. पण जर तुमचा पहिला, दुसरा, तिसरा किंवा 4था दिवस असेल आणि ब्लीडिंग सुरू असेल तर तुम्ही स्वतः पूजेचं ताट तयार करायचे नाही किंवा पूजा करायची नाही आणि वडाला फेऱ्या मारायच्या नाहीत. जर पिरियड्समुळे तुम्हाला स्वतः पूजा करता येत नसेल तर अजिबात नाराज होऊ नका किंवा मनात वाईट वाटून घेऊ नका. कारण निसर्गाचा हा नियम देवानेच बनवलेला आहे. अशा वेळी तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास मनोभावे करू शकता. उपवास करायचा आहे, काहीही हरकत नाही. तसेच पूजा करण्यासाठी तुम्ही स्वतः पूजेच्या साहित्याला हात न लावता तुमच्या घरातील इतर सुवासिनी महिलांना, तुमच्या सासूबाईंना, जावांना, नंदेला किंवा शेजारच्या एखाद्या मैत्रिणीला तुमच्या नावाने वडाची पूजा करायला सांगा किंवा तुम्ही तुमच्या बघा पतिराजांना सुद्धा सांगू शकता. पती स्वतः वडाच्या झाडापाशी जाऊन तुमच्या सौभाग्यासाठी आणि स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकतात. तुम्ही स्वतः लांबूनच किंवा घरात एका बाजूला बसून मनातल्या मनात
ईश्वराचे स्मरण करू शकता, मंत्र बोलू शकता. देवाला तुमचा बाह्य शुद्धीपेक्षा तुमच्या मनातील भाव जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे लांबून नमस्कार केला तरीही वटपौर्णिमेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे जर काही अपरिहार्य कारणास्तव तुम्हाला आदल्या दिवशी केस धुता आले नाहीत आणि तुमच्या पिरियड्सचा 5वा दिवस वटपौर्णिमेच्या दिवशीच आला असेल तर अशा वेळी अंघोळीच्या पाण्यात थोडीशी पवित्र गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाका आणि मगच केस धुवा. आता पूजेला बसताना तुमचे केस कसे असावेत याबद्दलही जाणून घेऊया. सख्यांनो, पूजा करताना तुमचे केस अजिबात ओले नसावेत. शास्त्र असे सांगते की ओल्या केसांनी कोणतीही धार्मिक विधी, औक्षण किंवा पूजा करू नये, कारण ओल्या केसांमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप लवकर आकर्षित होते. त्यामुळे पूजेची वेळ होण्यापूर्वी तुमचे केस पूर्णपणे सुकलेले असावेत. आजकाल आपण बघतो की फॅशन म्हणून किंवा सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला पूजा करताना केस मोकळे सोडतात, पण आपल्या संस्कृतीत सुवासिनी महिलांनी पूजेच्या वेळी किंवा कोणत्याही शुभ कार्यात केस मोकळे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. केस नेहमी पाठीमागे व्यवस्थित बांधून विंचरले असावेत. केसांचा छान अंबाडा किंवा वेणी घालून त्यावरती सुगंधी गजरा माळणे हे सौभाग्याचे खरे लक्षण आहे. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मोकळे केस हे शौकाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी ही चूक अजिबात करू नका. या पवित्र दिवशी घरामध्ये वाद किंवा भांडण करू नका. मंडळी, समजून घ्या, वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस हा अतिशय पावन असतो. या दिवशी घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान असणे खूप गरजेचे आहे. बऱ्याचदा पूजेच्या घाई गडबडीत महिलांची चिडचिड होते, मुलांवर किंवा पतीवर राग निघतो. पण लक्षात ठेवा, या दिवशी घरात अजिबात कटकट, भांडण किंवा पतीसोबत वाद, ज्याला आपण ग्रामीण भाषेत कात म्हणतो बघा, तो घालू नका. जर तुम्ही सकाळी उठून बघा उपवास केला, वडाची पूजा केली, पण घरात आल्यावर पतीशी वाद घातला, तर तुमच्या त्या पूजेचे आणि व्रताचे सर्व पुण्य नष्ट होते. पती हाच आपला परमेश्वर आहे हे मानून हा दिवस अतिशय आनंदाने, उत्साहाने घालवायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद असेल तेवढी लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न राहील. सण म्हटला की नटणे आलेच. वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्रीला नटायला खूप आवडते, पण नटताना आणि कपडे निवडताना रंगाची निवड योग्य असणे खूप आवश्यक आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिलांनी चुकून सुद्धा काळ्या किंवा निळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी, कुर्ती किंवा कपडे परिधान करू नका. आपल्या शास्त्रात काळा रंग हा अशुभ आहे आणि सौभाग्याचा कारक अत्यंत वर्ज्य मानला आहे. तसेच पांढरा रंगही या दिवशी नेसू नये. या दिवशी सौभाग्यसूचक रंग जसे की लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी आणि नारंगी यासारखे प्रसन्न रंगच वापरावेत. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची साडी असेल तर ती नेसणे सर्वात जास्त शुभ आणि उत्तम मानले जाते. पूजा करताना आपल्या अंगावर सौभाग्याचे सर्व अलंकार असावेत. गळ्यामध्ये छान मंगळसूत्र, कपाळावर कुंकवाचा छान मोठा टिळा, केवळ टिकली लावू नका, कुंकू आवर्जून लावा. हातात नवीन हिरव्या काचेच्या बांगड्या आणि पायात जोडवे असणे अत्यंत आवश्यक आहे. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी जुन्या बांगड्या काढून नवीन हिरव्या बांगड्या भरणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याला कोणाचीही नजर लागत नाही. आता आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करायला बाहेर जातो तेव्हा तिथले काही नियम पाहूया. वडाच्या झाडापाशी जाण्यापूर्वी आपल्या घरातील देवघराची पूजा आवर्जून करा. घरातील कुलदेवीची म्हणजेच कुलदैवता आणि गणपती बाप्पाला नमस्कार करा. त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मगच वडाच्या पूजेसाठी बाहेर पडा. वडाच्या झाडाला सुती धागा गुंडळताना अनेक महिला खूप घाई गडबड करतात, एकमेकींना ढकलतात किंवा तिथे गप्पा मारत बसतात. पूजेच्या ठिकाणी कधीही गर्दी, वाद घालू नका किंवा कोणाची उणी-धुणी काढू नका. अत्यंत शांत मनाने मनातल्या मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. तुम्हाला जो योग्य वाटेल तो जप करत तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या माराव्यात. घरामध्ये वडाची फांदी तोडून आणून पूजा करू नका. झाडाला इजा पोहोचेल हे पाप मानले जाते. जर तुमच्याकडे वडाचे झाड जवळ नसेल तर बघा मंडळी, प्रतिमेची किंवा रांगोळीची पूजा करा. अनेक महिला पूर्ण दिवस बघा पाण्याचे थेंबही न घेता कडक उपवास करतात. जर तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही करू शकता, पण जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल किंवा तुम्ही गरोदर असाल तर पूजेनंतर किंवा दुपारी आरती झाल्यानंतर तुम्ही फळाचे रस किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. देवाला तुमच्या भुकेची काळजी नसते तर
तुमच्या मनातील श्रद्धेची काळजी असते. रात्री पतीचे दर्शन घेऊन त्यांना ओवाळून मगच अन्नाचा कण म्हणजेच घास घ्यावा. तर माझ्या सख्यांनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, वटपौर्णिमेचे व्रत हे केवळ एक परंपरा नाही, तर तो पती पत्नीमधील बघा निस्सीम प्रेम, आदर आणि विश्वासाचा सोहळा आहे. त्यामुळे यावर्षी वटपौर्णिमेला या सर्व लहान सहान गोष्टींची, केस धुण्याच्या आणि मासिक धर्माच्या नियमांची काळजी घेऊन पूजा नक्की करा. तुमच्या अखंड सौभाग्याला आणि संसाराला देव उदंड आयुष्य आणि सुख समृद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळवा. तुमचा एक एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून मंडळी, आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना, नातेवाईकांना, व्हॉट्सअप ग्रुपवरती सुवासिनी महिलांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही कोणती चूक होणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सर्व सख्यांना वटपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित रहा, आनंदी रहा आणि पाहत रहा आपले चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.